नमस्कार, मी रेवती कल्याण बडकेलवार, चांदा पब्लिक स्कूल, चंद्रपूर. अभिवाचन स्मिता जीवतोडे. गर्दीतले उत्तुंग व्यक्तिमत्व. विद्यालयातून शिकून गेलेल्या MBBS करीत असलेल्या एका विद्यार्थिनीने रात्री 10 वाजता स्मिता मॅमला फोन केला. म्हणाली, मॅडम थँक्यू. तिच्या कॉलेजमध्ये झालेल्या वार्षिक समारोहात तिच्या वक्तृत्वाचं कौतुक झालं होतं. शालेय जीवनात अतिशय लाजरीबुजरी आणि मनातील भीतीमुळे समोर न येणाऱ्या या मुलीत चांदा पब्लिक स्कूलमध्ये शिकताना कला कौशल्य सादर करण्यासाठी मिळालेल्या संधीमुळे स्टेजवर सर्वांसमोर काही सादर करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला होता. याच बळावर ती महाविद्यालयीन जीवनात मंचावर आपल्यातील कौशल्य दाखवू शकली आणि यशस्वीही ठरली. म्हणून ती स्मिता मॅम यांचे आभार मानत होती. 3 इडियट चित्रपटातील ब्रीदवाक्य आहे, बच्चा काबिल बनो काबिल, कामयाबी झक मार के तुम्हारे पीछे आएगी. चांदा पब्लिक स्कूलच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जीवतोडे यांनी तेव्हाच हे ब्रीदवाक्य त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवले होते. तेव्हा बहुतेकांना ते हास्यास्पद वाटे व बहुतेकांनी या शाळेच्या शिक्षण पद्धतीवर टीकाही केली. मात्र आज विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी याच पद्धतीच्या शिक्षणाचे महत्त्व आता सर्वांना पटायला लागले आहे. अशा या स्मिता संजय जीवतोडे यांचे विद्यार्थिनीने रात्री 10 वाजता मानलेले आभार ही त्यांची गुरुदक्षिणा आणि केलेल्या कार्याची पावती होती. असे म्हणतात, स्त्री ही पुरुषापेक्षा अधिक मजबूत असते आणि वेळ आली तर खंबीरपणे आलेल्या प्रसंगाचा सामना करून स्वतःला व कुटुंबालाही ताठ मानेने उभे ठेवण्यात सक्षम असते. स्मिता जीवतोडे हे असेच गर्दीतले उत्तुंग व्यक्तिमत्व होय. तशा स्मिता यांचे सासरे माजी आमदार श्रीहरी जीवतोडे यांच्या अनेक शिक्षण संस्था आहेत. मात्र चांदा पब्लिक स्कूल हे स्मिता आणि त्यांचे पती संजय जीवतोडे यांनी लावलेलं रोपटं होतं. नवीन संकल्पना घेऊन या शाळेला 2006 साली सुरुवात करण्यात आली. झाडीपट्टीचा एरिया म्हणून प्रसिद्ध चंद्रपूरच्या मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते आणि ते कलागुण सादर करण्यात व स्वतःला सिद्ध करण्यात कमी पडतात. यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणारे सर्वांगीण शिक्षण देणे हे ध्येय मनात ठेवून त्यांनी चांदा पब्लिक स्कूलची स्थापना केली होती. या बीजाला जेमतेम अंकुर फुटलं होतं आणि 2007 साली संजय जीवतोडे यांचे अकाली निधन झालं. दुःखाचा डोंगरच स्मिता यांच्यावर कोसळला होता. त्यावेळी एक मुलगा जेमतेम 4थीत आणि दुसरा 5व्या वर्गात होता. मुले आणि कुटुंब सांभाळायचे की पतीचे स्वप्न असलेली शाळा वाढवायची असा दुहेरी पेच त्यांच्यासमोर होता. परंतु वर म्हटल्याप्रमाणे वेळ आली की कोणत्याही परिस्थितीचा सामना करून मार्ग काढण्यात महिला सक्षम असतात. स्मिता जीवतोडे यांनीही पतिनिधनाचं दुःख मनात ठेवून परिस्थितीशी 2 हात केले. आज 16 वर्ष लोटले आणि चांदा शिक्षण प्रसारक मंडळाची चांदा पब्लिक स्कूल ही चंद्रपूरच नाही तर विभागातील अग्रणी शाळा ठरली आहे. आणि स्मिता जीवतोडे हे नावही तेवढ्याच उंचीवर पोहोचलं आहे. स्मिता यांचे माहेर नागपूरचे. वडील रमेश देशमुख हे नागपूर दूरदर्शनमध्ये नोकरीला होते. स्मिता यांनी MSc फिजिक्स तसेच MBA व MEdपर्यंत शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर नागपूरच्या रामदेव बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी सुरू केली. या दरम्यान चंद्रपूरचे संजय जीवतोडे यांच्याशी 1996 साली लग्न झाल्यानंतर त्या चंद्रपूरला आल्या. पुढचा इतिहास सर्वश्रुत आहे. चांदा पब्लिक स्कूलमध्ये आज नर्सरी ते 10वीपर्यंत 1300च्या वर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. खरं तर नागपूरला प्राध्यापक राहिल्यानंतरही लग्नानंतर प्रोफेशनल आयुष्य सोडून त्यांनी सामान्य गृहिणी म्हणून जबाबदारी स्वीकारली. मुले झाल्यानंतर नोकरीपेक्षा मुलांच्या संगोपनाला वेळ द्यायचे त्यांनी ठरवले. मात्र पतीच्या निधनाचे आभाळ कोसळल्यानंतरही शाळेची धुरा स्मिता यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. सगळा स्टाफ त्यांच्यासाठी नवीन होता. कर्मचाऱ्यांना ही चिंता वाटायची की एक महिला शाळा कशी सांभाळेल. मात्र स्मिता यांनी प्रत्येकाच्या मनातील प्रश्नांना सकारात्मक उत्तर दिलं आणि त्यांनी स्वतःसोबत सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास दिला आणि सर्वांच्या सहकार्याने हे प्रस्थ उभं केलं.
अर्थात कुटुंबाचा भक्कम आधार त्यांना होता. संस्थेचे सचिव व स्मिता यांचे भासरे डॉक्टर अशोक जीवतोडे यांनी पाठबळ दिले. त्यावेळी त्यांचे आईवडील नागपूर सोडून मुलीला आधार देण्यासाठी चंद्रपूरला आले. त्यांनी दोन्ही मुलांचा सांभाळ केला. हे नसते तर आपण कधीच सक्षमपणे कार्य करू शकलो नसतो, अशी कृतज्ञता त्या आवर्जून व्यक्त करतात. त्यांचा लहान मुलगा प्रथमेश हा ICTमध्ये शिक्षण घेतल्यानंतर आपल्या आवडीच्या क्षेत्रात फूड फोटोग्राफर म्हणूनही नावलौकिक करतो आहे. तर मोठा मोहित याने VNIT नागपूरहून BTech करीत जर्मनीहून MS केला आहे. उल्लेखनीय म्हणजे त्यांची दोन्ही मुलेसुद्धा चांदा पब्लिक स्कूलमधूनच शिकूनच बाहेर पडली आहेत. या सर्वांच्या भक्कम पाठबळामुळेच एक मराठी महिला एकटी आपल्या दिवंगत पतीच्या स्वप्नांचा पाठपुरावा करत शिक्षण क्षेत्रात नावलौकिक मिळवते आहे, ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. चांदा पब्लिक स्कूलने चंद्रपूरच्या शिक्षण विश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. CBSE बोर्डाची ही शाळा शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना व्यासपीठ देणारी संस्था आहे. ही शाळा शिक्षणावरच नाही तर मुलांच्या व्यक्तिमत्वावर कार्य करते. शाळा 15 दिवस चालणारे एडुफिस्ट हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. या काळात शाळेची बॅग घरी ठेवून शाळेत यायचे आणि अंगी असलेलं कौशल्य सादर करायचे. विज्ञान, तंत्रज्ञान, गणित अशा विषयात्मक कौशल्यासह डान्स, ड्रामा, क्रीडा, लीडरशिप, डिसिजन मेकिंग, प्रेशर हँडलिंग अशा कलागुणांना तब्बल 150 स्पर्धांच्या माध्यमातून चालना दिली जाते. यावर्षी त्यांच्या शाळेतील पलक जैन ही विद्यार्थिनी 10वीच्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्यातून पहिली आली. विशेष म्हणजे या विद्यार्थिनीने अगदी सुरुवातीपासूनच शाळेच्या एडुफिस्टमध्ये सातत्याने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांना पुस्तके ज्ञानाबरोबर डिजिटल माध्यमाद्वारे शिकता यावे याकरता E-लर्निंग सुरू करणारी चांदा पब्लिक स्कूल ही जिल्ह्यातील पहिलीच शाळा होती. सर्वांगीण विकास व सामाजिक दायित्वाची जाणीव रुजवण्यासाठी शाळा प्रयत्न करते. मुलांच्या कलागुणांना हेरून त्या क्षेत्रात त्यांना यशस्वी करण्यासाठी शाळा सदैव तत्पर असते. 14 वर्षाखाली व 17 वर्षाखालील क्रीडा स्पर्धांमध्ये शाळेने पारितोषिके पटकावलेली आहेत. दुसरीकडे शिष्यवृत्ती परीक्षेत सलग 3 वर्ष राज्य गुणवत्ता यादीत स्थान पटकावून विद्यार्थ्यांनी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शाळेतील अनेक विद्यार्थी चंद्रपूर सैनिकी स्कूलमध्ये प्रवेशित झाले. 2019ला 6 तर 2020ला 4 विद्यार्थ्यांची निवड झाली. कोरोना काळात शाळेने ऑनलाईन शिक्षणासोबतच वेगवेगळे उपक्रम राबविले. जिल्हा परिषद CEO मिताली सेठी, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, आमदार प्रतिभा धानोरकर, उपशिक्षणाधिकारी पूनम मस्के यांच्या मुलाखती घेऊन विद्यार्थ्यांना जीवनाचे धडे दिले. हे उपक्रम आंतरराष्ट्रीय ब्रिटिश काउन्सिल अंतर्गत घेण्यात आले. विविध स्थळांना भेट देणे, साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांना सहभागी करणे, सामाजिक क्षेत्रात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात शाळेने कार्य केलं. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादीत झाला असून प्रत्येक क्षेत्रात शाळेच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी बजावली आहे. ही गुणवत्ता भविष्यातही त्यांच्यासाठी आत्मविश्वासाची शिदोरी ठरत आहे. काही विद्यार्थ्यांचा येथे आवर्जून उल्लेख करावा लागेल. शाळेची माजी विद्यार्थिनी आरुषी जैन आणि संस्कृती परिहार यांनी वयाच्या 19व्या वर्षापूर्वीच त्यांची पुस्तकं प्रकाशित केली. शाळेचा 2011-12 बॅचचा विद्यार्थी सारंग बोबडे याचे फोर्ब्स यादीत नाव चमकले होते. हे विशेष. सकारात्मक बदल घडविणारे तरुण, प्रभावशाली उद्योजक, व्यावसायिक, डिझायनर तयार करण्यासाठी शाळा सदैव काम करीत आहेत. शाळेला ब्रिटिश काउन्सिलकडून 2016 पासून 2दा इंटरनॅशनल डायमेन्शन स्कूलचं मानांकन प्राप्त झालेलं आहे. ही आणखी एक अभिमानाची बाब आहे. या सर्व व्यक्तिमत्व घडवणाऱ्या शिक्षणामागे दृष्टी आहे ती स्मिता जीवतोडे यांची MSc, MBA आणि MEd शिक्षणातून मिळालेल्या व्यापक गुणात्मक शिक्षणाचा त्यांनी पुरेपूर वापर केला. कौशल्य विकास व व्यक्तिमत्व विकासाचे या पद्धतीचे शिक्षण केवळ माध्यमिक विद्यार्थ्यांनाच नाही तर शाळेतील प्री प्रायमरीच्या चिमुकल्या मुलांनाही दिले जाते.
खरं तर पहिल्यांदा शाळेत जाणाऱ्या मुलांचं रडणं थांबत नाही. त्यांना पाहून त्यांच्या आयाही रडत असतात. कारण 3ऱ्या-4थ्या वर्षात पहिल्यांदा शाळेत जाणाऱ्या मुलांना ABCD आणि गणिताची आकडेमोड यावी ही बाब पालकांना महत्त्वाची वाटते आणि त्यासाठी शाळेकडून अपेक्षा असते. अशाने विद्यार्थ्यांना शाळेत रडायला येणार नाही तर काय. मात्र चांदा पब्लिक स्कूलच्या प्री प्रायमरीमध्ये येणारी चिमुकली मुलं रडण्याऐवजी हसतात, खेळतात आणि शिकतातही. त्यांना खेळता खेळता शिकवण्याचे तंत्र शाळेने अवलंबिले आहे. स्मिता यांनी प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांसाठीही ॲक्टिव्ह बेस्ड शिक्षणाची पॉलिसी अवलंबिली आहे. लहान मुलांना त्यांना आवडेल, समजेल, रुचेल या पद्धतीने खेळण्यातून, ॲक्टिव्हिटीमधून शिक्षण देण्यासाठी स्मिता मॅम यांचा आग्रह आहे. या लहान मुलांसाठी एडुफेस्टसारखेच आयोजन केले जाते. त्यामुळे बाराखडी किंवा गणिताची आकडेमोडच नाही तर सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. ही चिमुकली मुलं असेंब्ली चालवतात, स्पर्धा गाजवतात. आज केंद्र शासनाने नवीन शिक्षण धोरणाच्या माध्यमातून हीच पॉलिसी स्वीकारली आहे हे आवर्जून सांगण्याची गरज आहे. स्मिता मॅम यांच्या शाळेत आलेली मुलं परत जायला तयार होत नाही. ही स्मिता मॅम यांच्या शिक्षण पद्धतीची जादू आहे. खरं तर त्यांच्या शाळेने परिसरात निर्माण केलेलं स्थान आणि शाळेत शिकणाऱ्या व शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्मिता जीवतोडे यांच्याबद्दल असलेला आदर हा कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा आहे. तरीही मिळणारा कोणताही पुरस्कार आपण करीत असलेलं कार्य योग्य दिशेने जात असल्याची पावती ठरते. प्राध्यापक स्मिता जीवतोडे यांच्या कार्याचाही आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे. स्मिता यांच्या शैक्षणिक कार्याची उंची मोठी आहे. तसेच सामाजिक कार्यही उल्लेखनीय आहे. रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यात त्या अग्रेसर आहेत. वृक्षारोपणासाठी पुढाकार घेणे, प्रदूषणाची समस्या मांडणे, तरुणांना कौशल शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आर्थिक दुर्बळ रुग्णांची मदत करणे अशा कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांच्या अशा योगदानासाठी त्यांना रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3030 कडून बेस्ट लेडी रोटेरियन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3030ची व्यापकता जळगाव ते बल्लारपूरपर्यंत आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या क्षेत्रामधून या पुरस्कारासाठी त्यांची निवड होणं ही खरोखर त्यांच्यासाठी मोठी उपलब्धी आहे. लॉयन्स क्लब ऑफ महाकाली चंद्रपूरच्या रजत जयंती वर्षाच्या 2022-23च्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला आहे. चांदा पब्लिक स्कूलमध्ये 90% महिला कर्मचारी आहेत. त्यातील बऱ्याच सिंगल मदर आहेत. त्या सर्वांसाठी स्मिता या प्रेरणा आहेत. स्मिता जीवतोडे यांच्यावर पतीच्या निधनानंतर अचानक मोठी जबाबदारी आली. मात्र त्यांनी अनुभव नसताना ही मोठी जबाबदारी अतिशय आत्मविश्वासाने पेलवली आणि शाळेचं नाव उंचावर नेऊन ठेवलं. त्यांचं हे कर्तृत्व पाहून शाळेतील महिला कर्मचाऱ्यांमध्ये शक्ती निर्माण होते. शहरातील महिलांसाठीही त्या एक प्रेरणास्रोत आहेत. शाळेतील महिला अतिशय प्रेमाने आपल्या समस्या, सुखदुःख स्मिता यांना सांगतात. हे त्यांचं कुटुंब आहे. स्मिता यांनी गेल्या 15 वर्षात अनेक आव्हानांचा सामना केला आहे. पण प्रत्येक आव्हान त्यांनी पेलले आणि त्यातून सुखरूप बाहेर पडल्या. त्यांच्यातील असामान्य कर्तृत्वामुळे चंद्रपूरच्या शैक्षणिक क्षेत्रात स्मिता जीवतोडे या नावाचा अतिशय आदराने उल्लेख केला जातो. शाळेतील कर्मचारी वर्गाने स्मिता यांच्यावरील दाखवलेला विश्वास, केलेलं सहकार्य आणि चंद्रपूरकरांचं प्रेम यांच्यामुळे त्यांचा प्रवास स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. अशी कृतज्ञ भावना स्मिता जीवतोडे यांच्याकडून व्यक्त होणार नाही तर नवलच. गर्दीतले स्मिता जीवतोडे या उत्तुंग व्यक्तिमत्वाला लोकमत मीडियाचा सलाम.